पाहिलंय मी तिला. नाही, आता तुमच्याशी बोलताना पाहिलंच, पण याआधीही पाहिलंय. हीच ना ती जी तुम्हाला शोधून घरी घेऊन आली होती. मी चेहरे, माणसं आणि माझ्या पुढ्यात घडलेल्या गोष्टी सहसा विसरत नाही. नाव काय हिचं? सई. सई म्हणजे जीवाभावाची मैत्रीण ना? सईचा अर्थ म्हणते मी. छान आहे ना. आजही तुम्हाला शोधत शोधत आली होती की तुमच्या सोबतच? नाही. नेमकं काय नाही? हरकत नाही, मला फार खोलात शिरायचं नाहीये. असेल तुमची कुठली तरी खाजगी गोष्ट. हो, पण उद्या आपलं लग्न झालं की तुमच्या माझ्यात खाजगी असं काही राहणार नाही. त्यामुळे लग्नाआधी काही खाजगी गोष्टींचा सोक्ष लागलेला बरा, नाही का? त्या तुमच्या सईला मी काही ओळखत नाही, त्यामुळे तिच्या मनात काय आहे हे मला कळायचं नाही आणि ते जाणून घेण्याची मला गरजही वाटत नाही. आणि तुमच्या मनात काही पाप असेल असं मला वाटत नाही. बरोबर ना? तरीही माझ्या समाधानासाठी मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. तुमच्यात तसलं काही नाहीये ना? सांगा ना. तुमचं त्या सईवर प्रेम बिम नाहीये ना? नाही. काय नाही? तुझ्या प्रश्नाचं उत्तर. अहो, मग असं अर्धवट का सांगताय? पूर्ण वाक्यात सांगा ना. नाही, माझं सईवर प्रेम नाहीये. माहित होतं मला. चला, बाबा घरी वाट पाहत असतील. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. 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 आयुष्यभर साथ सोडणार नाही असं काय म्हणलं तर? सई, चिकटूनच बसलीस मला. मला श्वास घेता येत नाही यार सई. हो, आलो मी इथे एकटाच आलो, तुला न सांगता आलो. कारण लग्न माझं आहे, आयुष्य माझं आहे. तुझा काय संबंध आहे सई? अरे तुला तुझं आयुष्य आहे की नाही? का काय नाही, हे असंच करत राहायचंय? मी ना आयुष्यात खूप गोष्टी हरवून बसलोय, पण मी तुझ्या बाबतीत नाही होत. असं नको करूस, मग मी प्रेमात पडेन. खूप सुंदर दिसतेस. कोणी पाहताच प्रेमात पडेल. थोडंसं माझ्यासारखं वागून बघ.
थोडा वेडेपणा करून बघ. तुझ्या वेडेपणाला गोड काय मानलं एकदा? तू वेडाचा बाजारच भरवलायस तू. से तू चार चौघांसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल आहेस ना. आणि तुझा हाच वेगळेपणा तुझी खरी ओळख आहे. तुला एकदा वेगळं काय म्हणलं तर इतके जगा वेगळे प्रताप करायला लागलीस ना की डोक्याला ताप होतोय सई माझ्या. या 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 मग काय काय पाहिलं? खूप काही पाहिलं. त्यांनी आणि मी सुद्धा. अगो पण काय जरा नीट सांगशील का नाही? सांगते. सांगू ना? आपली वाडी पाहिली, मग नारळीच्या बागा आणि मग समुद्र. समुद्राला घाबरतात हे, पण मी घेतलं सावरून. हो ना? आणि मग येता येता आम्ही मंदिरात गेलो. एकत्र मिळून प्रदक्षिणा घातल्या, चांगल्या 21. अगो मग बोललात कधी? अहो 21 प्रदक्षिणा घालायला केवढा तरी वेळ लागला. त्यात आम्ही दोघेच होतो. मग खूप बोललो आणि आणि बाबा आमचं ठरलं. आदित्यना मी आणि मला आदित्य आवडले. अगो काय म्हणतेस? हो, आम्ही तयार होत लग्नाला. अगं सांगतेस काय? वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. आजचा दिवस इतका सुखाचा होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. थांब, दादग्याला फोन करून सांगतो. नवऱ्याची गुपितं जपणं हे कामच असतं बायकोचं. तुमचं हे गुपित मी जपेन, तुम्ही आपलं होणारं लग्न जपा. हा दादग्या, मेले तू मला सरप्राईज देतोस? घे आता मीच तुला सरप्राईज देतोय. हो अरे, मेघना आणि आदित्य एकमेकाला पसंत पडलेत, लग्न ठरवा म्हणतायत. तू आहेस कुठे? हो मॅडम, बस सुटायला अजून बराच वेळ आहे आणि बस रिकामी असेल आज. ऑफ सीझन आणि ऑड डे आहे ना, तेव्हा आतापासूनच सीट अडवायची गरज नाहीये. तुम्ही जेवण वगैरे करून या आरामात. जावई बापू, हे घ्या. हे काय? अहो हा पुडा. पुढा? हो, अहो कोकणचा मेवा आहे याच्यामध्ये. घरी आलेल्या पाहुण्याला रित्या हाताने पाठवायची रीत नाही हो आमच्याकडे. आणि होणाऱ्या जावयाला तर अजिबात नाही. त्यामुळे आता हा मेव्याचा पुडा दिलाय. पुढच्या वेळी याल तेव्हा साखर पुडा. चला येतो.
ओ मरे राजा पिले पिले ओ मोरे रानी बात है क्या बात है एक्सक्यूज मी ही बस मुंबईलाच जाणार ना हो मला वाटलं स्वर्गात जाणार की काय तुमच्यासारखी परी बघितल्यावर असंच वाटलं ना द्या टाली द्या ए मित्रा तू तरी टाली दे मॅडम काही देतच नाही बस बस इथेच बस पण डिस्टर्ब करायचं नाही डिस्टर्ब केलं की मॅडमला त्रास होतो आणि मॅडमला त्रास झाला की मला त्रास होतो कळलं तेव्हा बोटाची घडी हातावर तोंड आला थंडीचा महिना मॅडम थंडीचा महिना आहे रोमॅन्टिक मौसम आहे तेव्हा ही खिडकी खोला अहो इकडची हवा म्हणजे एसी एसी मजा येईल थांबा मीच खोलतो मागे जायचं आणि हव्या त्या खिडक्या उघडायच्या चल चला आले का सगळे हो मावशी बसा लवकर
हे प्रेम नाही तर काय आदित्य? तू सगळ्या जगाला फसवू शकतोस, पण तू स्वतःला नाही फसवू शकत. माझ्यासाठी नाही, पण एकदा तरी स्वतःसाठी हे मान्य कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. तसं असेल तर ठीक आहे. आजपासून आपल्या दोघांचे रस्ते वेगळे. ना मी तुझ्या वाटेला जाईन, ना तू माझ्या वाटेत यायचंस. कारण तुला जर हे प्रेम मान्य नसेल ना आदित्य, तर मला सुद्धा आजपासून ही मैत्री मान्य नाहीये. सई 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 प्लीज बोलूयात आपण. हात सोड, सई हात सोड माझा. सई 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 गप. डॉक्टर कोण आहे? अरे पण इथून पुढे सई माझी जबाबदारी आहे. तू निघ इथून. सई सई कम ऑन. सावकाश सावकाश सई. सो